नमस्कार मित्रांनो, सावळीची जणू सावली या मालिकेचा खूपच जबरदस्त असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, आता ज्यावेळी सावली आता बेळगाव सोडून पुण्यामध्ये आलेली असते त्यावेळी ती आता पुन्हा एकदा आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करते। त्यासाठी ती आता स्वर सावली हे एक गुरुकुल उघडते आणि ह्या गुरुकुलच्या माध्यमातूनच सावली आता नव्या रूपात येते। जी सावली आता एकेकाळी मोठी सुपरस्टार होती ती सावली आता पुन्हा लोकांच्या नजरेस पडते आणि ज्यावेळी आता सावली पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते त्यावेळी मात्र आता प्रेक्षक खूपच खुश झालेले आहेत, कारण आता पुन्हा एकदा गोड गळ्याच्या सावलीचा आवाज आपल्याला ऐकायला येणार। सावलीची सुरुवात तर गुरुकुल पासून झालेली आहे, पण ती आता सुरुवात ती एका मोठ्या सुपरस्टार पर्यंत येऊन पोहोचणार आहे। ती आता त्या गुरुकुलच्या माध्यमातून मोठे मोठे शोज करणार आहे। अशाच एका शो मध्ये ज्यावेळी आता ओवी सारंगकडे गाणं ऐकण्यासाठी हट्ट करणार आहे त्यावेळी मात्र आता स्टेजच्या समोर सावलीला पाहताच सारंगला खूप मोठा धक्का बसणार आहे, कारण सारंगचा आतापर्यंतचा गैरसमज होता की सावली या जगात नाही। अचानक सावली आता सारंगच्या समोर येणार हे पाहून आता भूतकाळातील खूप मोठा सत्य उलगडण्यास मदत होणार। आतापर्यंत तिलोत्तमा मेहेंदळेंना वाटत होतं की सावली या जगात नाहीये आणि ती घरातून निघून गेल्यानंतर सारंग पूर्णपणे बदलला। खरं तर ही सावली जिवंत आहे। राजकुमार आणि मोनिकालाही वाटत असतं की सावली या जगात नाहीये, कारण राजकुमारने तिला संपवलं आहे, पण मात्र ही सावली आता जिवंत आहे आणि ही आता मेहेंदळेंच्या समोर आलेली आहे। त्यावेळी आता सारंगकडे शब्द नसतात। सारंग सावलीला म्हणत असतो की सावली, तू जिवंत आहेस आणि इतकी वर्ष तू कुठे होतीस? तर आता सावली म्हणत असते की आता तुम्हाला प्रश्न पडतोय का, मी इतकी वर्ष कुठे होती? डिवोर्स द्यायच्या वेळी तुम्ही विचार केला नाही, सरवून टाकलं आणि आता अचानक आपली भेट झाल्यावर तुम्ही मला विचारताय की मी कशी आहे? तर आता सारंग म्हणत असतो की अगं, तुलाच तर माझ्याकडून डिवोर्स हवा होता ना? तर सावली म्हणू लागते की सारंग, डिवोर्सची नोटीस आधी मला तुझ्याकडून आली होती आणि शेवटचा करण्याचा प्रयत्न केला, पण तू मला कधीही पुन्हा भेटली नाहीस। तर आता सावली सगळा काही भूतकाळातला खुलासा करत ती म्हणत असते की मी कशी भेटणार होते तुम्हाला, कारण तुम्ही माझ्याकडे होती। आणि सारंग, ज्यावेळी मी घर सोडून बेळगावला मी गावी गेले होते त्यावेळी मी प्रेग्नेंट होते, ही बातमी मी सांगायला घरी आले होते, पण त्यावेळी राजकुमार दादांनी मला सांगितलं की मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आणि मला तिकडून काढून दिलं। मग त्यानंतर मला गुंडांनी किडनॅप केलं। ती गुंड माझ्या बाळांना मारायला निघाली होती। मी 2 जुळ्या बाळांची आई होणार होते, त्यांनी तरी माझ्या एका बाळाला माझ्यापासून दूर केलं। मला एक मुलगा आणि एक मुलगी झाली होती। सुदैवाने माझा अबीर माझ्या जवळ राहिला, पण माझी मुलगी ती गुंडांनी पळवली। त्यानंतर माझ्या अबीर खातर कधीही मी पुन्हा तुमच्या आयुष्यात कधीही आले नाही, कारण माझ्यासाठी आता माझा अबीरचा जीव जास्त महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो, हे ऐकून आता सारंगला खूप मोठा धक्का बसलेला आहे। सारंगला आता कळलेलं आहे की आपला एक मुलगा आहे आणि त्याचबरोबर सावलीसोबत एवढं काही भयानक कृत्य झालं आणि आपल्याला काहीच कल्पना नव्हती। या सगळ्याचा खूप मोठा पश्चाताप होत आहे। तर आता राजकुमारच्या लक्षात येत नसते की जर मला सावलीला भेटायची आस होती, मग राजकुमार दादांनी का सांगितलं की सारंगला तुझ्याशी बोलायचं नाही, आणि त्याचबरोबर मी डिवोर्सची नोटीस न पाठवता आधी सावलीकडे डिवोर्सची नोटीस कोणी पाठवली आणि सावलीने मला डिवोर्सची नोटीस नाही पाठवली तर मला नोटीस पाठवली तरी कोणी? पात्रांनो, आता खूप मोठ्या सत्याचा खुलासा होण्याची वेळ आली आहे। अखेर सारंग सावली एकमेकांच्या समोर आले आहेत। सारंगला कळलेलं आहे की आपल्या मागे खूप मोठं षडयंत्र रचलं होतं आणि सारंग सावलीला वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता। हे सगळं काही आता सारंग सावलीच्या लक्षात आलेलं आहे। तर मित्रांनो, आता सारंग सावली ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी ते आता काही झाले तरी आपल्या दोघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला आता काही सोडायचं नाही। या सगळ्यात आता जगन्नाथही त्यांची मदत करतो। तर मित्रांनो, आजचा ट्विस्ट खूपच जबरदस्त असणार आहे, त्यामुळे हे सगळं घडलं कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा। चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इकडे आपल्याला की जगन्नाथ किमान गुरुकुल सुरू करण्यासाठी किमान 25 विद्यार्थ्यांची गरज आहे। तर आता सावली अबीरला घेऊन ठिकठिकाणी मुलांची चौकशी करते। जे मुलं ही गुरुकुलमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत त्या मुलांना ॲडमिशन देते। अशा प्रकारे आता ॲडमिशन फुल झालेले आहेत। तर आता इकडे सावली म्हणत असते की बाबा, अबीर सरांमुळे ॲडमिशन फुल झाले आहेत, मग आपण आता गुरुकुलचं उद्घाटन। तर आता जगन्नाथ सांगू लागतो की बाळा, 2 दिवसावर खूप चांगला मुहूर्त आहे, मग 2 दिवसानंतर आपण बार उडवूयात आणि उद्घाटन करूयात। तर आता अबीरला खूपच आनंद होतो। अबीर जोरजोरात नाचायलाच लागतो। सावली, अबीर, जगन्नाथ खूपच खुश असतात।
तर मित्रांनो आता तो दिवस येतो. सावली, अबीर, जगन्नाथ तिघे जण आता त्या ओपनिंगला जातात. जगन्नाथच्या हात गुरुकुलचं उद्घाटन होतं. सावली हा मान आपल्या बाबांना देते कारण त्यांच्यामुळे हे शक्य आहे. तर मित्रांनो आता छानपैकी गुरुकुलचं उद्घाटन झालेलं आहे आणि दुसऱ्या दिवसापासून सुरू होतात. तर मित्रांनो विद्यार्थी सावलीचा गोड आवाज ऐकून खूपच खुश होतात आणि घरी गेल्यावर सावलीचं खूप कौतुक करू लागतात. सगळे विद्यार्थी म्हणत असतात की आमची टीचर खूप चांगली आहे, त्यांचा आवाज खूप गोड आहे आणि सगळ्या मुलांमध्ये गाऊ लागतात. त्यामुळे त्यांच्या आईवडिलांनाही त्यांचा अभिमान वाटू लागतो. तर मित्रांनो इकडे आता राजकुमार सावलीचं नाव कंपनीतून काढून टाकण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते नवीन खेळी आखत असतात. पण तिलोत्तमा, सारंग सगळ्या खेळी उधळून लावतात. सारंगने तर स्पष्ट सांगितलं आहे की सावली ह्या नावातच समृद्धी आहे, यश आहे. हे नाव कधीही कंपनीतून काढता कामा नये. तर मित्रांनो ह्या आता शब्दाचा तिलोत्तमा ही आदर करत असते कारण ही कंपनी सारंगमुळेच उभी आहे. या कंपनीसाठी सारंगने खूप कष्ट घेतलेले आहे. तर इकडे आता राजकुमार मोनिकाला म्हणत असतो की ती सावली मेली आहे आणि मेलेली माणसं आपलं काही वाकडं करू शकत नाही. तर आता मोनिका म्हणू लागते की मेलेली माणसं आपलं काही वाकडं करू शकत पण नाही, पण मेलेल्या व्यक्तीचं एक नाव, ते एका नावाने आपलं जीणं मुश्किल केलं आहे. ते एका नावाने हे कळतंय का राजकुमार तुला? ती व्यक्ती हे जग सोडून गेली पण तिचं नाव मागे ठेवून गेली. हे त्या सारंगला मान्य नाही आणि जोपर्यंत ही तिलोत्तमा म्हातारी आहे तोपर्यंत काही होऊ शकत नाही. तिच्यासाठी सारंगचा शब्द हा अंतिम आहे. ती फक्त ऑफिसमधल्या खुर्चीवर बसते, पण मात्र सगळी सूत्र सारंग घरी बसून हलवते. ती म्हातारी सारंगशिवाय कोणताही निर्णय घेत नाही आणि आपल्याला तर त्या कंपनीत काडीचीही किंमत नाही. आपण फक्त फ्रॉड करत असतो आणि पैसे कमवत असतो, पण आपलं नाव गाव कुठेही नाही. आपल्याला जो मान मिळायला पाहिजे तो मान आपल्याला मिळत नाही. तर आता मोनिका, राजकुमार आता खूपच संतापलेले आहेत. तर इकडे आता तिलोत्तमा सारंगला म्हणत असते की सारंग मला सावली हे नाव नकोय. तर आता सारंग म्हणत असतो की आई मी तुला एकदाच सांगितलं आहे, सावली ह्या नावातच यश आणि समृद्धी आहे आणि आपली जी कंपनी चालू आहे ना ती कंपनी सावली नावामुळेच चालू आहे. तर आता तिलोत्तमा काहीच ऐकायला तयार नसते. तिलोत्तमा म्हणत असते की सारंग मी तुझं सगळं काही ऐकायला तयार आहे. तुला वाटते ना कंपनीमधून सावलीचं नाव काढायला नको, तर माझी एक अट आहे. तुला कंपनीमध्ये यावं लागेल आणि कंपनी पुन्हा जॉईन करावी लागेल. तर आता सारंग म्हणत असतो की आई तुला मी सांगितलं आहे, मी कंपनीत येऊ शकत नाही. माझं जे काम आहे त्यात मला खूप आनंद मिळतो आणि मी त्यात समाधानी आहे. तर आता तिलोत्तमा सारंगचं काही ऐकायला तयार नसते आणि सारंगही तिलोत्तमाचं काहीही ऐकायला तयार नसतो. त्यामुळे आता तिलोत्तमा सारंगला चंद्रकांतची शपथ देते. ती म्हणत असते की आजपर्यंत मी तुला कधीही फोर्स केला नाही. तुझ्या मनाला जे वाटेल त्याला मी होला होकार दिला, पण आता नाही. आता तुला तुझ्या बाबांची शपथ आहे. तुला कंपनीमध्ये यावंच लागेल, माझ्यासाठी तरी यावंच लागेल. तुला कंपनीमध्ये पुन्हा एकदा नव्याने काम सुरू करावं लागेल. तर मित्रांनो आता ज्यावेळी चंद्रकांतची शपथ सारंगला दिली आहे त्यानंतर धक्का बसला आहे. त्याचबरोबर इकडे मोनिका आणि राजकुमारने हे सगळं ऐकलेलं आहे आणि त्यामुळे आता राजकुमार मोनिकाने बरेच फ्रॉड करून ठेवले आहेत. तर एकदा का हा सारंग ऑफिसमध्ये पुन्हा यायला लागला मग आता राजकुमार आणि मोनिकाचा भांडाफोड होणार, ह्यांना त्याची आता भीती वाटायला लागलेली आहे. तर आता मोनिका म्हणू लागते की ही म्हातारी डोसक्यावर बस ही म्हातारी तर आता मोनिका आणि राजकुमारच्या पायाखालची जमीन हादरली आहे. तर इकडे मात्र आता सावली, अबीर आणि जगन्नाथ खूपच खुश आहेत कारण सावलीची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. सावली ज्या मुलांना गाणं शिकवते ते सावलीचं भरभरून कौतुक करतात आणि त्यामुळे त्यांचे आईवडीलही कौतुक करतात. त्यामुळे आता गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच वाढलेली आहे आणि सगळ्यांना आता सावली सुपरस्टार सावली सातू ही बातमी आता सगळ्या पुण्यात पसरलेली आहे. त्यामुळे आता शोजसाठी सावलीला ऑफर येत आहेत. तिला पुन्हा एकदा स्टेजवर गाणं गाण्याची संधी. आता सावली आता काही शोजही करू लागली आहे. तर मित्रांनो आता सावली आता एका शोसाठी गेलेली आहे. तर इकडे ओवीला माझ्या आई आता एका ठिकाणी खूप छान गाणं गाणार आहे, त्यामुळे ओवी तू पण ये. तर मित्रांनो आता अबीरने ज्यावेळी ओवीला हे सगळं काही सांगितलं आहे त्यावेळी मात्र आता ओवी बाबांकडे हट्ट करत असते. ती म्हणत असते की अबीरची आई, आपण बेळगावला गेलो होतो ना, तिथे माझा मित्र तो अबीर, त्याची आई गाण्याचे शोज करते. तिची आई खूप मोठी गायिका आहे. बाबा मला तिचं गाणं ऐकायचं आहे. बाबा चल ना म्हणून ती खूप फोर्स करू लागते. सुरुवातीला सारंग नकार देतो, पण आता
पण आता ओवीच्या हट्टामुळे त्याला होकार द्यावा लागला. ज्यावेळी ओवी सारंगला घेऊन त्या शोच्या ठिकाणी गेलेली आहे त्यावेळी इकडे आणि सावलीला पाहून सारंगच्या तर पायाखालची जमीनच सरकली आहे. ही माझी सावली, तोच आवाज, तेच दिसतं, ही माझी सावळीची सावली. तर मित्रांनो आता सारंग खूपच इमोशनल, अश्रू अनावर होत असतात. कारण 7 वर्षानंतर सावलीला त्याने पाहिलेलं आहे. त्याला आतापर्यंत माहीत होतं की सावली या जगात नाही, तर ती अचानक आता सारंगच्या समोर आलेली आहे. सारंग मन लावून आता सावलीचं गाणं ऐकत असतो. गाणं संपतं, मग अचानक सारंग सावलीला जाऊन भेटतो आणि तिला विचारू लागतो की सावली, तू कशी आहेस आणि इतकी वर्ष कुठे होतीस. तर आता सावलीने ज्यावेळी सारंगला पाहिलेलं आहे त्यावेळी आता ती सुद्धा निशब्द झालेली आहे. तर आता सारंग डायरेक्ट आता मिठीच मारू लागतो. तो म्हणत असतो की सावली, मला कळलं होतं की तू या जगात नाहीये. हे कसं झालं? तू इतकी वर्ष कुठे होतीस आणि कशी आहेस?